आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म जमा न करता महिलांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण करण्याची महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर देखील लाडकी बहीण योजना सुरू राहणार, जुमलेबाज काहीही सांगतात, सुप्रिया सुळेंचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर। शरद पवार उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता, मराठा आरक्षण आणि राज्यातील विविध विषयांवर चर्चा होण्याचा अंदाज। शरद पवारांनी उद्या दुपारी 3 वाजेची वेळ मागितल्याची माहिती। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीमध्ये बैठक होणार, पुढील आठवड्यामध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहेत, शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस, धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा, मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, असा या केकवर आशय, आणि हा केक अजित पवारांनी कापला। भाजप अजितदादांवर नाराज नाही, खुर्चीसाठी मित्र सोडायला आम्ही काय उद्धव ठाकरे आहोत का, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरेंना टोला। मी शरद पवारांचा अपमान केला नाही, सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं उत्तर। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी भेट घेतल्याची माहिती। हिरामण खोसकरांवर क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप।